तर जय बोले सरांना स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। आजची स्टोरी थोडी युनिक आहे। मी तो चलिए शुरू करते हैं। चाललो होतो ग्रेप काउंटी हॉटेलला, जे मी तिथे मागे गेलो होतो ब्रिज विला म्हणून रिसॉर्ट आहे तिथे। ते जायच्या अगोदर आम्हाला भेटली गोगलगायला शंका केवढा होता त्याला। तिथून आपण पोचलो होतो रिसॉर्टमध्ये आपल्याला सोडायची होती झाडं। ते झाडं सोडून मग आपल्याला वापस मुंबईला पण जायचं होतं, कारण मुंबईचं आपल्याला एक भाडं होतं। ते ॲक्च्युली 2-1 दिवसापासून होतं, पण मग काही कारणास्तव ते जमत नव्हतं। तिथं मी गाडी लावल्यामुळं थांबलो होतो, कारण इकडे एक लेक होती। तिथे लेक मला कॅमेऱ्यात म्हटलं आपल्या ब्लॉगसाठी एक भारी व्ह्यू होऊन जाईल, मग म्हटलं दाखवून पाहू। तर लेक पाहतो मी तिथं मस्त बदक बोटिंग सगळं होतं। तिथून मी निघालो संध्याकाळी आपण 5-6च्या दरम्यान गाडी लोड करून निघालो मुंबईच्या दिशेने निघालो। कसारा घाटात लगेच सापसूप निघालो। त्याच्यानंतर सरळ जात होतो मस्त गाणी बिणी ऐकत जात होतो। सगळे ते माझे वडील आणि सोबत 3 लेडीज, कारण त्यांना पण मुंबईला यायचं होतं, त्यांचं सामान होतं। त्याच्यामुळे आम्ही सर्व तिथून निघालो। त्याच्यानंतर पडग्याच्या टोल नाक्याला चहा खूप भारी वाटतो, मलाईदार चहा म्हणजे मस्त चहा बी मारून टोल नाक्यापासून निघालो। कारण तिथून पुढे थोडी आपली गाडी लावलेली होती, वॉकिंग डिस्टन्सवर होती थोडी, कारण आजूबाजूला तुम्ही बघताय का पूर्ण ट्रक लावलेले होते। ट्रक लावलेला असल्यामुळं आपल्या गाडीला जागाच नव्हती तिथं लावायला, त्याच्यामुळे थोडी पुढे लावली होती। आणि सगळं होते माझे वडील। ते झालं, त्याच्यानंतर तिथून आपण निघालो। ही आहे आपली रामप्यारी। इथे पोचलो आपण स्पॉटला पोचलो। पवईला होते महात्मा फुले नगर, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। त्या लोकांसाठी 2 शब्द बोललो, कारण त्या लोकांचा स्वभाव मला एकदम आवडला होता। म्हणजे एवढे भारी लोक होते ना, त्यापैकी मला नाही का विचारलं की आता बसा चहा पाणी घ्या, परत गाडी खाली करायला त्यांनी एकाला आवाज दिला की 4-5 जण आले। चौकातले पोर राहतात, असे पोर आले। 5 मिनिटात माझी गाडी खाली करून दिली। त्याच्यानंतर थोडी गल्ली गोडी असल्यामुळे तुम्हाला माहिती गल्ली लोक कसे कटकट करतात, तर मग तसे कटकटी लोकांपासून माझी गाडीतून सेफ बाहेर काढून दिली। आता तुम्ही व्यवस्थित जा नाशिकला, काही अडचण आली तर फोन करा। म्हटलं दादाला काय अडचण येते, दादाच खूप खरे म्हटलं इथं। हे झालं, त्याच्यानंतर आपण त्यांचे आभार मानत निघालो। मस्त जात होतो ते झालं। तिथून निघालो। इथे माझ्या पप्पांचे फ्रेंड राहत होते जवळच, म्हणजे तिथून जास्त डिस्टन्स नव्हता, 10-11 किलोमीटर होता। मग ते बोलले तू ये म्हणे सामान सोडून। तर मी आलो माझ्या मित्राला भेटून। मग मित्राला भेटून आल्यानंतर त्यांनी आल्याचं करंट लोकेशन टाकलं, तर मग मी आलो, त्यांचीच वाट पाहत होतो। मग इथून आम्ही दोघे निघालो, पडगा पास करून आलो तो या हॉटेलला। हॉटेलचं नाव होतं मोती महल। जेव्हा पण मी मुंबईला तेव्हा ह्याच हॉटेल जेवण करतो, कारण बाकीच्या हॉटेलपेक्षा इथं जेवण पण भारी भेटतं आणि आपल्या बजेटमध्ये पण राहतं। भाडं पण परवडतं, जेवण पण परवडतं, सगळ्याच गोष्टी होता। आणि इकडं मागवली होती आम्ही मटर पनीरची भाजी। तशी भाजी एकदम क्वालिटी होती, आणि विचारू नका। रवट्या पण आता मस्त गरम मस्त जेवण करून घेतलं। त्याच्यानंतर मस्त एक चहा मारला। चहा मारून आपण परत निघालो हॉटेलकडं। म्हटलं थोडं हॉटेलचा ॲम्बियन्स दाखवू। हॉटेलची पार्किंग एवढी मोठी नका, हॉटेलमध्ये डायरेक्ट 30-40 ट्रक म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त ॲट अ टाईम लागू शकता। आणि कोणत्या पण हॉटेलला जाशाल ना जेवायला, जिथं ट्रक पाहिजे जातं तिथंच जेवायचं, कारण तिथं जेवणाची टेस्ट ही 1 नंबरच राहते। तिथून आम्ही निघाल्यानंतर लागलो हायवेला लागल्यानंतर सरळ गेलो कसारा घाट पास वगैरे करून आलो इगतपुरीच्या टोलला आलो। चहा बी मारला परत, कारण ड्रायव्हिंग लाईन म्हटल्यावर चहा हा खूप वेळा होतो। ड्रायव्हर तर सोबतीच चहा आहे ना। त्याच्यानंतर तिथून निघालो मस्त पहाटे आम्हाला लागला होता फॉग। एवढं फॉग का पुढचं काही दिसत नव्हतं। कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा, आणि संकेतचे ब्लॉग्सला फॉलो करून घ्या आणि सपोर्ट करा। थँक्यू सो मच।